आपलं हे प्रोजेक्ट आहे 2010 पासून प्रोसेसमध्ये होतं. 2010ला सप्टेंबरला शापूरजी पालनजीची आमची फेस टू फेस मीटिंग झाली आणि त्यामध्ये सांगितलं होतं की मी या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व आहे आणि तुमच्या बिल्डिंग आम्ही अशा काही बांधू की इथले जे ओबेर आहे टॉवर आहे त्याच्याही पेक्षा चांगल्या प्रकारे बांधू. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की 2010 नंतर हे प्रोजेक्ट आजपर्यंत रखडलेलं आहे. जवळजवळ 17 वर्ष झाली, अजूनही कुठल्याही प्रकारचं इथे बांधकाम चालू नाही. 300 कुटुंब बेघर आहेत. 2007 पासून 2018 पासून कुटुंब बाहेर आहेत. भाडं दिलं जात नाही. आता ते सांगतायत आम्ही भाडं देतो. 28,000 भाड्याने कोणाचंही काही होत नाही. आणि त्यानंतर आम्ही शापूरजी पालनजीला कॉन्टॅक्ट करण्याचे अनेक प्रयत्न केले, अनेक ईमेल पाठवले, अनेक पत्रव्यवहार केले. पण दुर्दैवाची गोष्ट की एकाही पत्राचं, एकाही ईमेलचं त्यांच्याकडून उत्तर आलेलं नाही. भारतातील एक श्रीमंत व्यक्तीला हे शोभत नाही की सर्वसामान्यांची घरं रस्त्यावर आणायची, सर्वसामान्यांचा संसार रस्त्यावर आणायचा आणि पेपरमध्ये मात्र वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या जाहिराती करायच्या. हे दुर्दैव आहे आणि ही गोष्ट त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाला शोभत नाही. दुसरी गोष्ट सांगायची झाली तर SD कॉर्पोरेशनने इथे 2007 मध्ये एंट्री केली. 2007 नंतर आतापर्यंत ते समतानगरचा विकास करायला म्हणून इथे आले, पण मला वाटतं ते समतानगरचा भकास करायला इथे आलेले. 2007 नंतर त्यांनी जे काही केलं एकही माणसं इथे खुश नाही. ज्यांचं रिडेव्हलपमेंट केलं ते खुश नाहीत. ज्यांना घराबाहेर काढलेलं आहे ते रस्त्यावर आहेत. सेल बिल्डिंगवाल्यांच्या कंप्लेंट आहेत. SD कॉर्पोरेशन विरोधात अनेक कोर्ट मॅटर चालू आहेत आणि हे लोक असे काही वागतायत की जणू काही शासन यंत्रणा, म्हाडा ही सगळी खिशात आहे यांच्या. वेगवेगळ्या प्रकारचे आश्वासन वेगवेगळ्या प्रकारे दिली जातात. कुठल्याही आश्वासनाचं पालन केलं जात नाही आणि त्यामुळे इथे एक प्रकारचा असंतोष निर्माण झालेला आहे आणि प्रत्येक विभागात असंतोष आहे. आणि इथे रिडेव्हलपमेंटला जो काही नियम आहेत ते सगळे धाब्यावर बसवलेले आहेत. इथे रिडेव्हलपमेंटला रहिवाशांची परवानगी लागते असं काही दिसत नाही. आज लेटर एक आलेलं HIG वाल्यांना त्याच्यात इन्क्लूड केलेलं आहे. HIGच्या कुठल्याही सोसायटी बरोबर कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही, पण त्यांना असं सांगितलं तर तुमचं आम्ही रिडेव्हलपमेंट करणार आहोत. रॉंग स्टेटमेंट. आणि आमच्या बाबतीत जे 2015 मध्ये ॲग्रीमेंट झालेलं होतं ते ॲग्रीमेंट 2-3 वर्षाच्या चर्चेनंतर झालं होतं. त्याला हे लोकांनी कचऱ्याची टोपली दाखवलेली आहे आणि आता दुसरीकडे आम्ही बांधू म्हणून सांगतायत. आणि हे कसं शक्य आहे? ही मागणीचा सवालच येत नाही पहिली गोष्ट, कारण यांचं टॅग रेकॉर्ड एवढं खराब आहे की हे प्रोजेक्ट जरी सांगितलं तरी करू शकतील की नाही हा संशय आहे. तुम्ही या बाबतीत जनप्रतिनिधी भेटून झालेला आहे. सगळ्यांचे आमच्याजवळ प्रूफ आहेत. आताच विधान परिषदेमध्ये पण आवाज उठवलेला आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की कुठल्याही प्रकारे ठोस आश्वासन दिलं जात नाही. बिल्डरना असं वाटतंय की इथे जो काही हा समतानगरचा परिसर आहे हा जणू काही माझी खासगी प्रॉपर्टी आहे आणि प्रत्येकाला जिथे आम्ही सांगू तिथे त्याने तिथे राहायला जायला पाहिजे. याच्यापैकी कुठल्याही प्रकारच्या सोसायटीला विश्वासात घेतलं जात नाही, कुठल्याही प्रकारचं आश्वासन दिलं जात नाही. आणि एकंदरीत जर का ह्यांचं ट्रॅक रेकॉर्ड बघितलं, आता सध्याचंच बघितलं तर टॉप 20 म्युन्सिपाल्टीचा यांनी टॅक्स थकवलेला आहे. टॉप 20 मध्ये यांचं नाव आहे. आजही कुठलं तरी एक अकाउंट फ्रीज केलं म्हणून टाइम्स ऑफ इंडियाला बातमी आहे. अल्पाईनवाले कोर्टात आहेत. LIG वाल्यांचा कॉर्पस अजून दिलेला नाही. एकंदरीत यांची बघता फायनान्शियल ही स्ट्रॉंग आहेत की नाही ह्याच्यामागे फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. आणि म्हणून हे लोक आपलं प्रोजेक्ट करू शकणार नाही अशी एकंदरीत स्थिती आहे. म्हणून आम्हाला म्हाडाजवळ आमची एवढी मागणी होती की ह्या माणसांना तुम्ही टर्मिनेट करा. हे आपलं प्रोजेक्ट करू शकत नाही. और ये SD कॉर्पोरेशन इनको ऐसा लगता है कि रेरा, महाड़ा और जितनी भी रेगुलेटिंग अथॉरिटी है वो उनके जेब में है और उसके लिए हम सबको एक हकीकत को स्वीकार करनी पड़ेगी कि हकीकत में उनकी जेब में है, क्योंकि उनको डर
जुडिशरी भी सीखा है, वो भी मैं बोल रहा हूँ। तो उनके पीछे उनको क्या ऐसा सपोर्ट है? यहाँ के जो हमारे एमपी साहब है वो केंद्रीय मंत्री टॉप 5 में आते हैं और उनके पास भी हम लोग गए भी थे शायद। तो मैं उनको वापस आपके थ्रू एक रिक्वेस्ट करना चाहता हूँ कि इसकी जो गुंडागिरी कर रहा है अभी तो ये गुंडागिरी कर रहे हैं, बिल्डर जो है गुंडागिरी कर रहा है गरीबों के साथ में, मराठी मानुष के साथ में। तो इसका गरीबों के साथ जो अन्याय हो रहा है उसको तुरंत रोका जाए और सबको न्याय बहुत ही जितनी हो सके जल्दी मिल जाए। रजिस्ट्रेशन बाकायदा करवाया। मेरा 8वें माले पे फ्लैट था मेरा और हमारे साथ में एक और साथी थे। हम लोग ने राजेंद्र बर्डे ट्रूली क्रिएटिव से हम लोग ने फ्लैट परचेज किया था। 2007 में एसडी कॉरपोरेशंस को लेके आए फेडरेशन वालों ने न कि किसी से परमिशन लिया और न ही किसी को बुलाया और उन्होंने ऑलरेडी इनको एसडी कॉरपोरेशंस को इनवाइट किया और एसडी कॉरपोरेशन ने हम सभी लोगों को आश्वासन दिया था कि 2005 के पहले या 2007 के पहले जिसके भी स्टैंप ड्यूटी रजिस्ट्रेशन हो उसको हम लोग फ्लैट बाकायदा देंगे, लेकिन दुकान भी देंगे। यहाँ पे नीचे वाले दुकान भी। और महाड़ा की आपको मैं स्थिति बताता हूँ कि उन्होंने बोला कि नीचे वाला जो दुकान से वो सारे इलीगल है और ऊपर के जो फ्लैट्स है वो लीगल है। आप मेरे को बताओ कि ऐसी कौन सी ऐसी जगह पे यहाँ पे बेस आपका इलीगल है और उसका ऊपर जो है वो आपका लीगल है। तो ऐसे सारे खेल हो रहे। 2010 में कुछ और कोर्ट ऑर्डर पास करती है माड़ा के थ्रू, 2017 में कुछ और ऑर्डर पास करती है और पिछले 25 साल से मतलब हम हमारी प्रॉपर्टी एक भिखारी के जैसा मांग रहे। मतलब हमको गिड़गिड़ाना पड़ता, हमको रिक्वेस्ट लेटर देना पड़ता है। मैं किसी नेता का नाम नहीं लेना चाहता हूँ, लेकिन हर नेता यहाँ पे जितने भी नेता बैठे हुए सबको हम लोग मिल के ऑफिशियल लेटर दिए हुए। वो विकास करने आए, लेकिन विकास लोगों का नहीं, वो खुद का विकास करना है। 7 नंबरमध्ये आम्ही राहत होतो। समता नगरमध्ये हे जे एसडी कॉर्पोरेशन आहे त्यांनी 15 वर्षापासून आमचा भकास करून टाकला आम्हाला। या लोकांनी बिल्डिंग तोडले, डिमॉलिश केले। यासाठी मी म्हाडाला 3 वर्ष मी म्हाडामध्ये पत्रव्यवहार करतोय। लोकशाही झाली, लोक अदालत झालं, प्राईम मिनिस्टर ग्रीव्हन्सला पण मी अर्ज केलेला आहे आणि 400 माणसं बाहेर आणि सगळा मराठी पब्लिक आज जे 80% ज्येष्ठ नागरिक आहेत ते हे आम्हाला घर देणार की आमचे फोटो लावणार भिंतीवर, ही अशी परिस्थिती